कर्माची फळे तुला भोगावीच लागतील याच्याकरता तू समाधान मान आणि खेद करीत बसू नको. काय होईल? काहीच होत नाही. बऱ्याच जणांना आजीबाई म्हणत असते मी गेल्यावर पप्याचं कसं होईल? पप्याचं काहीच होत नाही, तू निघ. उलटे पप्याचे बिस्किट वाचले नाहीतरी तू निमे खातच होती. माझं म्हणतो मी गेल्यावर कसं होईल? काहीच होत नाही, तू पहिला जा. कारण समाधान मान ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खेद करीत बसायचं काही काम नाही. तू त्याला खेद करायचंच काय का? गेल्यावर काय होईल बा, मी गेल्यावर काय होईल बा. आपण गेल्यावर काहीच होत नाही. इथं रामकृष्ण आले गेले तेने जगका ओसची पडले. 1400 वर्षाचा चांगदेव मेला. आपले भिका पाटील आणि दत्तू पाटील काय घेऊन बसले? आपले भिका पाटील तर चिलीम पिऊ पिऊ मेले आणि दत्तू पाटील तर जुगार खेळू खेळू मेले. तरी काही लोक म्हणते आमचा म्हातारा 120 वर्षाचा आहे. मी म्हणतो ठुलाच कशाला इतके दिवस? नागान कोपरा गुथावला त्याने, त्याच्यापेक्षा 60-60चे 2 नसते करायला तिथे. काय केलं मग त्याने? 120 वर्ष जर घरात ठुला आणि त्याने काहीच केलं नाही. आई बापा सेवा केली नाही, राष्ट्राची सेवा केली नाही, दान धर्म केला नाही, अन्नदान केलं नाही, कधी संत संगत घातली नाही, कधी पंगत घातली नाही, कधी सप्त्याला पंगत घातली नाही. त्याचा उपयोग काय? नाही ऐकले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. काय फायदा आहे दादा? त्याचा जर समाजाला कवडीचा फायदा झाला नाही तर तो अजूनही 150 वर्षे जरी राहिला असता तर शेळीच्या गळ्याला लोंबलेल्या सडात काय दूध आहे का? गायच्या काशेत राहणाऱ्या गुचिड्याला काय दुधाची चव माहितीये का? गाळात राहणाऱ्या बेडकाच्या बापानं कुठं फुलाचा सुगंध ठेवला का? त्याला जसा माहित नाही तसं आपण जर चांगलं वागायचंच नाही तर खेद करण्याची मजा काय? काही लोक चिंता करीत बसतात काय होईल? काहीच होत नाही. पोरग जन्माला आल्याबरोबर माणसं म्हणते ते डॉक्टर होईन का? ते कंडक्टर सुद्धा होणार नाही. डॉक्टर तर सोड, अहो ते 10वी सुटणार नाही तर तू त्याची चिंता कशाला करतो? महाराज म्हणले सगळ्यात महत्वाची गोष्ट तू खेद करीत बसू नको. मग औषध काय त्याला करावे ते म्हणावा गोविंदो वेळो वेळा. एवढंच औषध आहे. तुला खेद करायचा आहे ना, मग एकच कर, गोविंद म्हण. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. तू गोविंद म्हण, तुला बाकी काहीच करायची काळजी नाही. रामकृष्ण गीती गाता टाळ टिपल्या वाजवीत. जग्या पुन्हा नाचत निज गावने फिरत गाव, निज गावने फिरत गाव. जनिवनी अवघा देवा वाच. रामकृष्ण हरी म्हण, म्हणावा गोविंद. नीट आहे का? पहिलं तुम्ही पहिलं गोविंद म्हणा. अभंगाची लिंक चांगली लावून घ्या. मी एवढा जीव काढितो, तुम्ही बारीक आहे का? अभंगाची लिंक चांगली लावून घ्या. तुम्हाला तुमच्या कर्माची फळे भोगावीच लागतील. याला सुटका नाही. याला एकच औषधे करावे ते म्हणी समाधान. आणि खेद करीत बसण्यापेक्षा तू गोविंद म्हण. मग गोविंद जर तू म्हटला तर जळतील पापे. मग बाकी काय ताण राहिला? मग आता देवाचं नाव तोंडात यायला सुद्धा कोणाच्या येत असतं का? वा वा वा. काही मेले नाही हरिपाठ म्हणले, काही दिवसभर दिंडीत राहतात. विठ्ठल नाही, ज्ञानबा तुकारामही नाही. पुडी सुना रामभाऊन म्हैस घेतली, दत्तू पाटला टोनगा ऐकला. सका पाटलाची सून बाळाथीन झाली, आपल्याला फोन कसा नाही? पण भजन नाही, त्यांचा दोष नाही. पापी पापी ते कोण आहे? पापी. आणि महाराज म्हणले सावध झालो सावध झालो, आलो हरीच्या जागरणा, पळून गेली झोप आड होते पाप. ते पापी माणसाच्या तोंडात देवाचं नाव येत नाही.
आणि चांगलं कधी माणूस बोलत नाही. एक वाक्य सांगा तुम्हाला, परमार्थ करायला 4 कृपा लागतात, शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. ज्याच्यावर शास्त्राची कृपा आहे त्याच्याच तोंडातून चांगला शब्द बाहेर पडतो. काही लोकांना कृष्ण म्हणता येत नाही, अजून काही असे आहेत का कृष्ण म्हणता येत नाही, काही असे आहेत का त्यांना दुर्योधन म्हणता येत नाही. मला सांगा, हात्याईला माणूस पटकत म्हणतो का राम? पटकत काय म्हणतो? हात्याईला राम म्हणतो. काही काही शब्द इतके चांगले म्हणायला, माय माय शब्द म्हणा, कुठंच वळायचं नाही. माय किती चांगला शब्द आहे, माय. आबळ नाही, आपट नाही, धनधन नाही, तनतन नाही, माय सरळ. आत्या आत्या जीभ वळवायला लागत आत्या. आणि सासू हवाच गेली पाहिजे माणसाची. सासू हवाच गेली पाहिजे. पण माय लोक म्हणत नाही, माय शब्दच नाही राहिला. मम्मी आला, आणि मम्मी हे कुत्रीचं नाव आहे. ते लोकांनी माणसं शुद्धीवरच नाही राहिली. माणसं कलियुगात सगळे कार्यक्रम उलटे. कलियुगामध्ये वाक्य नीट आहे का माझं? कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला आणि नीतीनं जगणाराला त्रास होणार. याचं कारण आहे का? पापी लोक वाढले का चांगल्याचा कार्यक्रम होतो. 100 कीर्तनकार एकत्र येऊ द्या, एक दारुड्या बोलून देत नाही. तो डायरेक्ट म्हणतो माळकरी काय लायकीची मला माहिती, त्यांच्यात धमक असली तर त्यांनी पिऊन दाखवा. म्हणजे आमचा घात थाय गेला, ज्ञानेश्वरी गेली, तो 15 रुपयात आमचा बाप झाला. तो फार पाय जम्यात मुतेल का असं. दारुडे काय साधे नका समजू. एसटीत कीर्तनकार उभं होतं, त्याच्या मागे दारुडे उभा होता. कीर्तनकार आपलं चाललं होतं विचार करीत, संध्याकाळी कोणता अभंग घ्यायचा काय. त्या दारुड्यानं असा झटका दिला आणि त्याचा पाय खाजवायला लागला त्या बाबाचा. बाबांना असा झटका दिला, ती जोरातच पाय खाजवायला लागला. ते कीर्तनकार म्हणला आतापर्यंत खाया प्यायची ठेप ठेवली बा लोकांनी, पण पाय खाजेपोत सेवा नाही केली कोणी. म्हणून त्याने त्याचा हात झटकला आणि म्हणला, का रे मा हात पाय खाजी तो म्हणला बाबाला, प्याला का काय बाबा, प्याला का काय, तो पाय माई खाजितोय, मग मा पाय कुठे? याचा समजून त्याचं खाजीत होतं. त्यांच्याशी कुठं डोक्या लावत्या आणि ते गाबाळ झालंय जास्त. कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला, नीतीने जगणाराला त्रास होणार. तुम्ही साधी गोष्ट पहा, कुंभार इटा रचणार बरोबर आहे, सुतार लाकडं तासणार. कोणती इमारत बांधू द्या, उद्घाटन कोण करणार? कोण उद्घाटनाला? कोण? मंत्री. म्हणजे सुतार म्यालं बिड्या वडू वडू, कुंभार मुतलं पाय जम्यात, फोटो दुसऱ्याचाच आला. मग हे कलियुगच असेल. ते उलटे भारी गाडीत येणार, रिबीन कापणार, जाणार. गौंडी मिळालं मुतलं पाय जम्यात कार्यक्रम. आपण आता 1.5 महिना घरदार सोडून 15 दिवस घरदार सोडून, बायका पोरं सोडून आपण रात्रंदिवस थंडी गारठ्यात एवढ्या थंडीत दिंडीत निघालोय बरोबर आहे. घरचा विचार सोडून दिला, बायका पोरांचा सोडला, उपाशी कराडी सारखा शिरा भात खात खात आपण कुठं चाललोय? आळंदीला. 15 दिवस एवढ्या गारठ्यात आपण तकलीफ काढली, आणि एकादशीची पूजा कोण करीन? कोण करीन? मंत्री. म्हणजे आम्ही अजून गारठूट मेले 3 तास, महापूजा चालू आहे. आपला कार्यक्रमच असा आहे. या कलियुगामध्ये सगळे कार्यक्रम उलटे. कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला आणि नीतीनं जगणाराला त्रास होणार. आपण गावोगाव वर्गाने काढू सप्ते करायची, वर्गाने काढू सप्ता करायचे काम, वर्गाण्यावरून मारामाऱ्या करायच्या. 3 तास म्हणजे आणि स्वरी पारायण करायची तर गुडघे दुखात्या. आणि शेवटच्या दिवशी दीपोत्सव कोण करतय? सरपंच. गाव मिळालं मांड्या घालू. कार्यक्रमच उलटा आहे हा सगळा. या कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला, नीतीनं जगणाराला लोक नीट जगू देणार नाही. कारण पापाची मूळ, पापाची मूळ,
टोळे कोण आलो आपण ध्यानात ठेवा. कलियुगामध्ये कलियुगामध्ये खरं होणाराला, कष्ट करणारा, नीतीने जगणारा त्रास होणार. मला एक सांगा, कलियुगातली लोक पापाच्या माग का पुण्याच्या? पापाच्या. आणि पापा देती अनुमोदन. कलियुगात पापाच्या माग लोक लागणार. घरात सासूरवास व्हायला पाहिजे, सासूनाला हाल झाले सासूचे. घरात मजा व्हायला पाहिजे म्हाताऱ्याची, म्हातारा मेला बिड्या वडू वडू मजा मारी तो पोऱ्या. सगळे कार्यक्रम उलटी. ज्यानं दुसऱ्याचा बांध करू करू इस्टेट वाढवली, त्याचा मुक्काम बिन भाकरीचा देवळात गेला. आणि हा टाक्या आयता रिमोटनं चॅनल बदली तो. कार्यक्रम उलटा. ज्या सासूनं कोंबड्या इकू इकू परपंच केला, तिची ओळखटी दिंडीत आली. आणि सासू फुलाचे सून फुलाच्या गाडीत बसून आली, रिमोटनं चॅनल बदली. ती कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक. कार्यक्रम उलटा झाला. कलियुगामध्ये एक वाक्य ध्यानात ठेवा. कलियुगामध्ये खऱ्या संताची किंवा खऱ्या लोकांची किंमत आत्ताच्या माणसाला कळत नाही. आता जर तुम्हाला कोणी सांगितलं बा इंदुरीकरच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतंय, बिलागली लोक पाय कापून न्यायला बसले अशी चित्र लोक. लोकांना खरी गोष्ट कळत नाही. तुम्ही साधी गोष्ट ध्यानात ठेवा. सध्याचा जमाना हा पॅकिंग जमाना आहे. वरून खास पाहिजे, आत घाण असली तरी चालेल, फक्त वरून खास. मिश्या बिश्या काढील, बॅगी बिगी घालील, थोबाडात मावा बिवा असला, मग तो 12वी नापास असला तरी चालेल. पॅकिंग खास पाहिजे. आणि एक ध्यानात ठेवा, खऱ्या संताची किंमत. तुमचा आमचा विषय सोडा. आतापर्यंत भाऊजाईची कडीकोट जर कोणी सेवा केली असेल तर ती लक्ष्मणानं. अरे भाऊजाईला फळं दिल्यानंतर जेवणाला दीर आहे काय जगात? एवढी सेवा कोणी कराल? लक्ष्मणासारखी भाऊजाईची सेवा जगाच्या पाठीवर कोणी केली नाही. पण सीतेला खऱ्या लक्ष्मणाची किंमत सुद्धा कळली नाही. हे ध्यानात ठेवा. भाऊचाव 12 वर्ष सेवा केली. ज्या धीरानं भाऊजाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, लक्ष्मणानं सीतेचे काय पाहिले? पाय, चरण पाहिले. आणि सीता अरे लक्ष्मणाला इतकी वाईट बोलली का त्या बिचाऱ्याच्या कानाला सहन झालं नाही. तो निघून गेला आणि सीता रावणाबरोबर निघून गेली. मग रावण काय संत होता काय? पॅकिंग खास होतो. पॅकिंग. रावणानं जटाबिटा वाढेल होत्या, शेंट बिंट मारेल होता. सीता रावणाबरोबर गेली, पण खरा संत सीतेला कळला नाही. मग मला सांगा, जिनं 12 वर्ष सेवा करून तिला खरा संत कळला नाही, कालची माळ घालणाऱ्याच्या बापाला तरी आज परमार्थ कळंन का? हो, दिंडीत माणूस या वर्षी येतो, माळ घालितो, दुसऱ्या वर्षी तर दिंडीत कीर्तन करीतो. त्या बापाची पेंड आहे का? इथं लई मेले नमुन्या. कसं शक्य? आज माळ घातलेला माणूस उद्या अभ्यास करायला लागतो. असं शक्य का? 12 वर्षात खरा संत कळला नाही. आणि आजचा जमाना खऱ्याचा नाही, लबाड्या पाहिजे, लबाड्या. फक्त रावसाहेब या आणि आमच्या भोकांडी बसा. आणि खऱ्या माणसाचा लोकांना राग येतो. आणि लबाडाचा माल खपल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहा, जो दुकानदार जास्त बोलतो ना, त्याच्या दुकानात गिऱ्हाईक लई. शेंगदाण्यात वाळू का कालवेला असाल. जे खरं बोलत ते चांगले शेंगदाणे घेऊन गप बसत. उद्दिष्ट पहा. उदाहरण सांगत असतो मी कायम. आईन्स्टाईन विद्वान, याच्यात काही शंका नाही. आणि विद्वान तो शेतकरी. ध्यानात ठेवा. जातवान तो जातवान, खानदान तो खानदान. तुम्ही शेतकऱ्यांना एक चॅलेंज करतो मी. तुम्ही फक्त गावरान गायला दुसरं वासरू पाजून दूध काढून दाखवा, मग तुम्हाला खानदान कळन काय भानगडी. एका लातात गडी अंगणात आणि तांब्या घरात. खानदान येते. जर्सीचं जाऊ द्या, त्याला तुम्ही पेले तर काय घेणार? जर्सीचं काय घेत? जर्सी तुम्ही पेले तरी पाना सोडणार. ते काय खानदान नाही. त्याला काय खानदान? ते खानदान. 100 गावरान गाय एका रांगेत बांधा आणि गावरान गायचं वासरू प्यायला सोडा. आईच्याच कासत तोंड घालणार. जर्सीचं तसं नाही. सोडाय जाईन त्याला प्याणार. पहिली डुसणी तर मालकाला हाणणार.
मग मालकान त्याच्या तोंडावर फटका मालक देऊन तो रॉंग नंबर लागला. गावरान ते गावरान, जातवान ते जातवान. आपलं गावठी कुत्रं पहा तुम्ही, दिवसभर लोकांच्या भाकरी खाताना झोपायला अंगणात येतं. त्याला कधी कोणी पोत टाकलंय, कोणी निवारा टाकलाय नाही, उठवलं तर जाग्यावर कानात आहे, पण माणसाला वाटा चढू देत नाही. नाही काहीतरी तो उठून तरी पाहिजे असं आलंय का कोणी. त्याला भाकर नाही आणि ते ढवळा आणलं एक टॉमिक ओढून, ते तोंडात बारीक गोंड्यात मोठं आलं ना, ते त्याला बिस्किटच आली त्या लोक. आणि ते कुत्र इकडं पालथ्या कवटीच आहे, ते चोर आल्यावर झोपत आणि मालक उठल्यावर भुकात. चोर आल्यावर झोपत आणि मालक उठल्यावर भुकात. आणि आपलं गावठी कुत्र जर चांगलं आरडलं, ते कुत्र जाग्यावर मरण, उठायचा ताणत नाही. गावठी ते गावठी. आपले 4 गावठी गडी मुंबईला जाऊ द्या आणि मुंबईच्या बायला म्हणावं कर चपात्या. नाही जाग्यावर बीपी वाढला तर काय, तिच्या एवढ्या चपात्या नाही तर आपला गडी पिरगळून फिरून. आणि त्याच्यात तो जर गांजा प्यायला असेल तर बाई जाग्यावर मेली समजायची, उठणार आहे नाही. गावरान ते गावरान, खानदान ते खानदान. आता इथं तसं आईन्स्टाईन विद्वान तो विद्वान, आणि आईन्स्टाईन व्याख्यानाला चालले नाही नाही का. आईन्स्टाईन व्याख्यानाला चालले तर त्यांच्या बरोबर एक पिशी सांभाळणार होत. 2-3 किलोमीटर व्याख्यान राहिलं, आईन्स्टाईनची तब्येत बिघडली. आईन्स्टाईनने सांगितलं बा लोकांना चुकीचं सांगण्यापेक्षा मी काय व्याख्यानाला जात नाही, ही भाषा शहाण्याची. चुकीचं सांगण्यापेक्षा नाही आलो म्हणून चालेल, पण मी सांगणार नाही. त्या पिशी सांभाळणार त्याला चाललं तुमचा प्रॉब्लेम काय. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा आहे माझी तब्येत बरोबर नाही, मी चुकीचं बोलणार, आणि चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. मग याने सांगितलं व्याख्यानाचे पैसे अगोदर आले तर व्याख्यान करावं लागेल. मी याने सांगितलं पैसे परत देऊ बा, पण चुकीचं सांगणं जमणार नाही. भाषा पहा किती खास आहे. मी त्यांचे पैसे परत देईल पण चुकीचं सामनं जमणार नाही. यानं सांगितलं तुमची अडचण काय, फक्त 1.5 तास लोक खेळवायचे एवढंच ना, ती जबाबदारी माझी. पहा नमुना. आता आईन्स्टाईन खरा अभ्यास करेल. याने सांगितलं मग काय करायचं, फक्त तुमचे कपडे मला द्या. त्यांनी कपडे घातले आणि कपडे घातले, एकमेकाचे कपडे बदलवले आणि 2 जण व्याख्यानाच्या जवळ विठाल 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 विठाल. आता याने सांगितलं लोकांना चुकीचं सांगण्यापेक्षा नाही आलो म्हणून बदनाम झालेलं बरं. मग यांनी एकमेकाचे कपडे बदलवले आणि गाडीतून खाली उतरले. आता लोकांनी कोणच्या पाया पडावं, वाकिनी नाही का लोकांची अक्कल कोण काय अक्कल. ज्याचे कपडे भारी तो संत, ज्याचे कपडे भारी तो विद्वान. लोक कोणच्या पाया पडतील, त्या बंडल बाजाच्या. खरा विद्वान बिचारा गप बसला, हे काय चाललंय बा. मग तो गेले, खरा विद्वान गप बसला. मग हे गेल्यानंतर व्याख्यान सुरू झालं. दनादन हा 1.5 तास बोलला. आईन्स्टाईनने सांगितलं अरे माझी तब्येत बरोबर नसती असती तरी मी एवढा भारी बोललो नसतो. लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि बोलायचं झाल्यानंतर बोलणाऱ्यांना असं समजू नये का ऐकणारे सगळेच याडपाटीत. त्याच्यामध्ये 2 चांगले ऐकणारे होते. ते ऐकणारे गेले आणि त्यांनी सांगितलं भाऊ आमच्या 2 शंका आहे. याची तर अक्कलच बंद झाली. हा अर्धवट होता ना. याने सांगितलं काय शंका आहे. एवढं जोरात विचारलं का त्यांना वाटलं आपलं खरं असून चुकीचं आहे का काय. ते तर गप्पच बसले. आणि चुकीच्या माणसाची गाठ पडल्यावर आपल्यासारख्याचा माल खपत नाही. काय शंका आहे, हे सांगितलं आमच्या 2 शंका आहे. त्यानं ज्या शंका विचारल्या त्या त्याला समजल्याच नाही. समजल्याच नाही म्हणल्यावर याने सांगितलं काय शंका आहे, एवढ्या किरकोळ शंका आणि मला विचारता. या शंकेचं उत्तर माझा गडी देईन. आणि तो खानदान होता. त्याने टपक्यात उत्तर दिली. मग लोकांनी काय अभ्यास करावा. याचा गडी जर एवढा हुशारी, हा किती हुशार असून डबल हार. बिचाऱ्या खऱ्या आईन्स्टाईनवर शालीचं गठोडं सांभाळायची पाळी आली आणि याच्या गळ्यात हार मावानं. असा हा जमाना आहे. महाराज म्हणले तुम्ही महत्वाची गोष्ट करा, म्हणावा गोविंद वेळोवेळा, तुम्ही अजिबात देवावर रुसू नका. काय करा